आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। सांगलीत कॅफेवर शिवप्रतिष्ठान व हिंदुस्थानीची धाड, परिसरात वापरलेले कंडोम व गोळ्यांची पाकिटे आढळल्याचा दावा। शहरातील काही कॅफेमध्ये संशयास्पद प्रकार सुरू असल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान व हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत काही कॅफेंवर धाडी टाकल्या। या कारवाई दरम्यान काही कॅफे परिसरात आणि आतील भागात वापरलेले कंडोम तसेच गर्भनिरोधक गोळ्यांच्या अनवॉन्टेड पिल्स, रिकाम्या पाकिटांसारख्या वस्तू आढळून आल्याचा दावा करण्यात आला। विश्रामबाग परिसर तसेच रिसाला रोडवरील काही कॅफेची तपासणी करण्यात आली। या कारवाईमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती। संबंधित ठिकाणी आढळलेल्या वस्तूंबाबत अधिक तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी सांगली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, LCBचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव तसेच श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान या प्रकरणाबाबत पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून संबंधित कॅफे चालकांचीही माहिती घेण्यात येत असल्याचे समजते। 6 कॅफे सांगलीमध्ये फोडले होते, 6 कॅफे फोडले होते, गुन्हे दाखल केलेले आहेत। बलात्कारचे 3 गुन्हे सांगलीमध्ये दाखल आहेत। काल 4था गुन्हा दाखल झालाय। महापालिका, पोलीस, हप्ते गोळा करणारे काही कर्मचारी, महापालिका, फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट या सगळ्यांनी याच्यावरती कारवाई केली पाहिजे होती। आतापर्यंत इतके वेळा इशारा दिलाय, निवेदन दिलंय। स्वतः पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी फोन करून पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत, SP साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत, तरी सुद्धा इथे कुठलीही कारवाई होत नाही। म्हणजे अजून आमच्या सांगलीतल्या किती मुलींवरती बलात्कार व्हायची वाट बघणार आहे आपण? किती मुलींवरती? हप्ते गोळा करणाऱ्यांच्या मुलीवर झालं तर चालेल काय? पोरी वारेवर आहेत आमच्या। या सगळ्या कॅफेमध्ये आमचे कार्यकर्ते येऊन बसून गेलेले आहेत। इथं सगळे पुरावे आहेत। काही ठिकाणी ताळं ठोकून कॅफेवाले पळून गेलेले आहेत। मी आता इथल्या इन्चार्जना इन्फॉर्म केलंय, येऊन हे ताळे फोडायचे सगळी। आणि कंपार्टमेंट हे कशासाठी आहे? महापालिका जबाबदार आहे या गोष्टीसाठी। महापालिका, पोलीस डिपार्टमेंट, फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट या सगळ्यांनी आणि जे संबंधित याच्यावरती आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे।